कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवला की अंगावर काटा येतो। शेकडो लढाया, त्यातून जिंकलेले गड किल्ले आणि वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याची घेतलेली शपथ प्रत्येकाला प्रेरणा देते। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जगभरातले देश त्यांचे विचार अंगीकारत आहेत आणि तेच राजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत याचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे। पुढच्या पिढीला ऐतिहासिक वारसा मिळावा आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून त्यांचं आयुष्य सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी पाषाणे गावात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। मोठ्या तळ्यात उभारलं गेलेलं हे स्मारक अतिशय भव्य दिव्य असून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बघूनच महाराष्ट्राची समरगाथा आणि शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर येतो। पाषाणे गावातल्या या भव्य अश्वारूढ स्मारकाचं लोकार्पण मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडलं। गावातील शिवसेनेचं नेतृत्व आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक राहुल विशे यांच्या विशेष मेहनतीनं हे स्मारक उभं राहिलं। शिल्पकार यांच्या जादुई हातामधून या स्मारकाची निर्मिती झाली। अश्वारूढ असलेलं हे छत्रपती शिवरायांचं स्मारक म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघातलं एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ निर्माण झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सन्मान आणि आपला अभिमान असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले। हे स्मारक खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळी प्रेरणा देणारे स्मारक आहे। तुम्ही उद्याचं भविष्यात माझ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे असणारे लहान गोपाळ या ठिकाणी बाल गोपाळ उपस्थित आहेत। या साऱ्यांना भविष्यामध्ये आज जे पाषाणामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। या स्मारकाच्या माध्यमातून सगळ्या माझ्या या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना, तरुणांना, युवकांना एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या माध्यमातून मिळणार आहे। मी या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना मागील 5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक विकास कामे या परिसरामध्ये केली। आपण येताना पाहिलं असेल की जी विकास कामे या पाषाणे परिसरामध्ये आतापर्यंत झाली, ही पाषाणे या परिसरातील या सगळ्या ग्रामस्थांसाठी ही सारी ऐतिहासिक कामे आहेत। परंतु आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभारत असताना आज याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। हे खरोखरच तुम्ही आम्ही सारेजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाषाणे गावामध्ये या ठिकाणी उभारलं आहे। राहुल विशांची असणारी ही संकल्पना आपण साऱ्यांनी या ठिकाणी पाहताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना तर मी या संपूर्ण बसल्यानंतर मगाशी मी पाहत होतो की समोर असणारी भवानी मातेचं मंदिर, उजव्या हाताला असणारं शिवशंभूंचं मंदिर आणि तळामध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे पाषाणे आणि संपूर्ण परिसराचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की हे सगळं आपल्या गावाला लागलेलं हे वैभव या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आणि हे वैभव पुरातन आहे, हे ऐतिहासिक मंदिर आहे, ऐतिहासिक भवानी मातेचं मंदिर आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली तलवार ही भवानी मातेचा आशीर्वाद होता। छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शंभूंचं असणारं हे मंदिर शिवाजी महाराजांचं असणारं आराध्य दैवत म्हणून आपण ओळखलं जातो। आणि आज ते मंदिर या पाषाणे गावामध्ये आहे। या 2 मंदिरांच्या बरोबर त्या ठिकाणी तळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभारला गेला आहे। हे ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभारली। ही भविष्य काळामध्ये या वास्तूबद्दल सांगायचं म्हटलं तर फार एक इतिहास आपण पुढे जाऊन आपल्याला या इतिहासामध्ये याची नोंद घ्यावी लागेल। अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण राहुल विशाने या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य संपूर्ण या देशामध्ये, जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं। यशवंत, कीर्तिवंत
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा म्हणून त्या राजाला संबोधलं जातं. असा हा राजा जगभरामध्ये एकमेव असा राजा आहे का ज्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा राजा. या राज्यामध्ये या रायगडमध्ये ही कर्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड हे तुम्हा सर्वांचं भाग्य आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दिनक्रम घेऊन आपण आपल्या जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने केली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की आपण आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. मी आजची असणारी युवा पिढी आहे, या युवा पिढीला या ठिकाणी सांगेल, आपण सारे जण उपस्थित आहेत की जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान प्राप्त करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे आपल्या कुटुंबामध्ये आजच्या युवा पिढीने वाचलं गेलं पाहिजे. हे शिवचरित्रच्या माध्यमातून अनेक इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले आहेत आणि संपूर्ण जगाला याचा अभ्यास आहे. मी या ठिकाणी छोटंसं उदाहरण आज नक्कीच पाषाणे गावातील असणारे उपस्थित माझे सगळे परिसरातले असणारे ग्रामस्थ आणि सारे जण व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी छोटासा किस्सा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे. कारण आपण ज्या राजाचं आपण पावित्र्य आपण या ठिकाणी प्रत्येक भारतीयाने प्रत्येक हिंदुस्थानाने या ठिकाणी राखलं गेलं पाहिजे असा राजा या भूमीमध्ये जन्माला येऊन गेलेला आहे. त्या राजाचं पवित्र रूप आपण साऱ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं गेलं पाहिजे. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना सांगितलंय की या भूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू धर्म जिवंत राहिला म्हणून आज आपण या ठिकाणी मंदिर करून उभे राहिलेलो आहोत. या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्हा साऱ्यांना या ठिकाणी असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचून जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी अभ्यास केला. छत्रपतींचा अभ्यास हा जगभरातील राष्ट्र त्या ठिकाणी करत आहेत. मग आपण काय करत आहोत? छत्रपतींचा आदर्श फक्त शिवसैनिकांनी नाही राखायचा तर या महाराष्ट्रात या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला पाहिजे. असा राजा या राज्यामध्ये या देशामध्ये होऊन गेलेला आहे. आणि म्हणून या राजाचा छोटासा किस्सा या ठिकाणी सांगेल. व्हिएतनाम म्हणून एक छोटंसं राष्ट्र आहे. या व्हिएतनाम राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेने या व्हिएतनाम राष्ट्रावर त्या ठिकाणी हल्ला चढवलेला होता आणि व्हिएतनाम राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मोठा प्रश्न पडला. अमेरिकेने त्यांना सांगितलं का व्हिएतनाम राष्ट्राला 24 तासाच्या आतमध्ये आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. एवढं बलाढ्य असणारं अमेरिका देश आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हिएतनाम राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मोठा प्रश्न पडला की अमेरिकेशी लढायचं कसं. पण व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षाच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलेलं होतं आणि शिवचरित्र वाचून त्यांनी आपल्या साऱ्या सैनिकांना त्या ठिकाणी सांगितलं की अमेरिकेशी आपल्याला युद्ध करायचंय. अमेरिकेशी युद्ध करत असताना आपण समोरासमोर त्यांच्याशी लढू शकत नाही, परंतु मी तुम्हाला जी युक्ती देतो त्या युक्तीप्रमाणे आपण युद्ध रणनीती आपण त्या ठिकाणी आखूया. आणि त्या अमेरिकेच्या असणाऱ्या व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं होतं. शिवचरित्रामध्ये युद्धनीती ही गनिमी काव्याने कशी लढली जाते हे सांगितलं होतं आणि ही गनिमी काव्याची युद्धनीती त्यावेळेस या गोरिले संबोधले जाणारे व्हिएतनाम कंट्रीच्या त्या सैनिकांना गोरिले म्हणून संबोधलं जायचं. त्या गोरिले सैनिकांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती त्या ठिकाणी गनिमी काव्याने युद्ध करायचे. व्हिएतनाम कंट्री संपूर्ण फॉरेस्ट असणारं जंगल परिसर असणारं ते राष्ट्र आहे. त्या राष्ट्राच्या सगळ्या सैनिकांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने युद्ध सुरू केलं. अमेरिकेला खऱ्या अर्थाने सलोकी पळोकी करून सोडलं. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे युद्ध एक नाही, 24 तास नाही, 4 वर्ष नाही तर 20 वर्ष युद्ध चाललं आणि 20 वर्षानंतर व्हिएतनाम कंट्रीचा विजय झाला. तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं गेलं होतं म्हणून गनिमी काव्याने युद्ध कसं जिंकावं हे त्या शिवचरित्रामध्ये सांगितलं होतं. काही काळानंतर ते राष्ट्राध्यक्ष मृत्यू पावले. नवीन राष्ट्राध्यक्ष आले. नवीन राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी भारत देशाचा दौरा करण्याचं ठरवलं. भारत देशाच्या दौऱ्यावरती व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्ष आल्या आणि आपल्या राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना दिल्लीचा लाल किल्ला असेल
महात्मा गांधीची समाधी असेल हे त्या ठिकाणी दाखवण्यात आले। त्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं हे तर आम्हाला पाहायचंच होतं, पण खऱ्या अर्थाने आम्ही भारत देशाच्या दौऱ्यावर जे आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ल्यावर असणारी समाधी आम्हाला पाहायची आहे। आणि त्या राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर राजशिष्टाचाराप्रमाणे दिल्लीवरून त्यांना रायगडावर आणण्यात आलं। रायगडावरती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी आपली ज्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ल्यावरती जी समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी त्या राष्ट्राध्यक्षा त्या ठिकाणी नतमस्तक झाल्या आणि त्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या हाताने 5 मुठीभर माती आपण त्या ठिकाणी घेतली रायगड किल्ल्यावरची आणि ती माती आपण त्यांनी त्यांच्या पर्समध्ये टाकली। आणि मित्रांनो त्या राष्ट्राध्यक्षा काय उद्गारल्या असतील, काही माती मी माझ्या राष्ट्राच्या मातीमध्ये नेऊन मिक्स करेल तर माझ्या राष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, असा राजा आपल्याला मिळालेला आहे। अशा राजाचे आपण शिलेदार म्हणून काम करत आहोत। मला सांगायला अभिमान आहे की या ठिकाणी रायगडचे पालकमंत्री म्हणून बसणारे भरत शेठ गोगावले या ठिकाणी बसलेले आहेत। ते या महाडच्या असणाऱ्या रायगड किल्ल्याचे खऱ्या अर्थाने शिलेदार आहेत। जे कार्य भरत शेठनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरू ठेवलेलं आहे। राज्याभिषेक सोहळा आपण पाहिला असेल, दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल, जे जे कार्य छत्रपतींचं अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा हा छत्रपती बाळासाहेबांचा मावळा, छत्रपतींचा मावळा अतिशय प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून काम करत आला आणि आज छत्रपतींचा मावळा महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून आपल्या समोर उभा आहे। या गोष्टींचा शिवसैनिक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून भरत शेठ तुमच्यासाठी आम्ही लढतो ते आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही। आम्ही तुमच्यासाठी सांगितलं आम्ही आमचं पद सुद्धा काही मोठं नाही, तर आम्ही भरत शेठसाठी आम्ही आमचा राजकीय त्याग करायची सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे। तर भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजेत आणि ते होतील हा आत्मविश्वास आमच्या नेत्यांना आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणून असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे भरत शेठच्या रूपाने। आणि नक्कीच जसं या ठिकाणी एकनाथजी शिलारांनी सांगितलं की गरिबांचा मंत्री आहे भरत शेठ, गरिबांचं नेतृत्व आहे भरत शेठ। भरत शेठला मिळायला भेटायला तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये तर हजारो लोक रोज भरत शेठना भेटत असतात। सर्वसामान्यांची कामं तो मतदारसंघाचा आहे की नाही हे काही कधीही ते पाहत नाही। महाराष्ट्रात येईल त्याला शिवसैनिकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम भरत शेठ करत असतात ना। असं नेतृत्व रायगडला भरत शेठच्या रूपाने आम्हाला लाभलं हे पण आपलं तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे ना। असं नेतृत्वाबरोबर आम्ही काम करत आहोत हे आमचं सुद्धा भाग्य आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा एकंदरीत विकास करत असताना ही सारी जनता मी खऱ्या अर्थाने आज पाषाणगावच्या सगळ्या माझ्या या सैनिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायला सुद्धा आलेलो आहे। आभार यासाठी की या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो आपल्या समोर उभा आहे राहुल विसे आणि आपल्या सर्वांनी केलेलं मला सहकार्य, आपण दिलेलं मला आघाडी हे कदापि मी या ठिकाणी विसरणार नाही। आणि म्हणून जो विकास या मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षामध्ये जो उभा केलेला होता त्या विकासाच्या रूपाने आपण जो मला या ठिकाणी सहकार्य केलं, जो लीड आपण दिला ते खऱ्या अर्थाने मी केलेल्या विकासाला आपण खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम पाषाणे आणि संपूर्ण पंचक्रोशीतील सगळ्या गावांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा राहुल विसे तुझं मनापासून अभिनंदन की एक चांगलं काम हे आपण ऐतिहासिक काम या ठिकाणी उभं केलेलं आहे। असंच कार्य आपण सामाजिक बांधिलकी जपत सुरू राहू द्या। ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य भविष्यामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये पाषाणे आणि संपूर्ण परिसरामध्ये लागेल त्यासाठी हा आमदार महेंद्र थोरवे सदैव पाषाणे आणि संपूर्ण परिसराच्या ग्रामस्थांबरोबर आणि राहुल विसे बरोबर सदैव आपल्या ठामपणे बरोबर राहील। नक्कीच भविष्यामध्ये राहुल विसे आज पंचायत समितीचा सभापती म्हणून होता, पुढील काळामध्ये मला राहुल विसेला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आपण त्याला पाठवून द्यायचंय। यासाठी तुम्ही आतापासूनच सगळ्यांनी जोरात राहुलसाठी कामाला लागायचं। एक चांगला कार्यकर्ता मी या ठिकाणी राहुलच्या रूपाने तयार केलेला आहे। आपल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम राहुल या ठिकाणी करत आहे आणि ही त्याची पोचपावती ही उपस्थित असणाऱ्या जनसमुदायावरून या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। राहुल तुला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट
सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.